ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यानं काँग्रेसनं दिलेला स्वबळाचा नारा अखेर पक्षालाच अंगलट आलाय. ठाणे काँग्रेसनं पालिका निवडणुकीत तब्बल 60 उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांमध्ये स्वतः काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र त्यांनाही स्वतःची जागा जिंकण्यात अपयश आल्यानं काँग्रेसला यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. परिणामी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नसल्याचं चित्र समोर आलंय. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी युतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात झाला होता. जागा वाटपात काँग्रेसनं 35 ते 40 जागांची मागणी केली होती. मात्र आघाडीतील इतर घटक पक्ष केवळ 5 ते 6 जागा देण्यावर ठाम होते. ठाणे महापालिकेतील 33 प्रभागातील 131 जागांपैकी 60 जागांवर काँग्रेसनं उमेदवार उभे करत महायुतीसह महाविकास आघाडीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण स्वतःही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शुक्रवारी मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीत ठाण्यात काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नसल्याचं स्पष्ट झालं. खुद्द जिल्हाध्यक्षांनाही पराभवाला सामोरं जावं लागल्यानं काँग्रेससाठी ही निवडणूक मोठा धक्का मानली जाते.